नवी मुंबई महापालिका मुख्यालय इथे महापालिकेच्या सुपरवायझर यांच्या शिष्टमंडळानं महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत तसंच गटनेते व माजी महापौर सागर नाईक यांची भेट घेतली। या भेटीदरम्यान पर्यवेक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आलं। यावेळी शिष्टमंडळाच्या सर्व बाबी अत्यंत गांभीर्याने ऐकून घेतल्या। शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र परिश्रम करणाऱ्या पर्यवेक्षकांचं योगदान अतिशय महत्त्वाचं असून त्यांच्या प्रश्नांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं जाईल असं यावेळेला बैठकीत स्पष्ट करण्यात आलं। तसंच राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आपल्या समस्या नक्कीच मार्गी लागतील आणि त्यातून निश्चित दिलासा मिळेल असा विश्वास सुपरवायझर शिष्टमंडळानं यावेळेला व्यक्त केला। या संदर्भात माजी महापौर व गटनेते सागर नाईक यांनी अधिक माहिती दिली। 5 वर्ष 6 वर्ष या ठिकाणी प्रशासक काळ होता। अनेक प्रश्न प्रलंबित त्या ठिकाणी राहिलेले आहेत। श्रमिक सेनेचं नवी मुंबई महापालिकेमध्ये आम्ही नेतृत्व करत आहोत। कामगारांचे अनेक प्रश्न आहेत, त्यामध्ये सुपरवायझरचा देखील प्रश्न त्या ठिकाणी आहे। आणि नाईक साहेबांनी प्रत्येक घटकाला, नवी मुंबईतल्या प्रत्येक घटकांना सांगितले की जे जे प्रलंबित विषय आहेत ते प्रलंबित विषय लवकरात लवकर सोडवण्यात येतील। आता कालपासून नवी मुंबई महापालिकेच्या सभागृहाला, नवी मुंबई महापालिकेला सुरुवात झालेली आहे। प्रशासक राजवट ही संपुष्टात आलेली आहे आणि त्या माध्यमातून येणाऱ्या सभांमध्ये प्रत्येक प्रश्न मार्गी लावण्याचं नाईक साहेबांच्या नेतृत्वामध्ये, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे आमचं सर्व नगरसेवकांचं कर्तव्य असणार आहे। त्या माध्यमातून आम्ही काम करणार आणि प्रश्न हे मिटवणार। या ठिकाणी हे जे साफसफाईचं काम आहे, डेली साफसफाईचं, रोड स्वीपिंगचं काम, त्यामध्ये सुपरवायझर लोकांना पद नव्हतं। तर आता येणाऱ्या त्यांचं टेंडर नवीन होणार आहे, त्यामध्ये पदस्थापना त्या टेंडरमध्येच करून त्यांना जे मानाचं पद आहे ते मिळवून देण्यासाठी आम्ही निर्णय घेणारच आहोत। आणि इतर ज्या ज्या ठोकमानधन असतील त्या सर्व बाबतीमध्ये आम्ही येणाऱ्या प्रथमच 1-2 महासभेमध्ये ते निर्णय घेऊन जाणार। या ठिकाणी स्थानिक लोकांना प्राधान्य भेटावं यासाठी कायदे आणि सगळ्या नियमावली तपासून आपल्या ज्या स्थानिकांसाठी जे फायद्याच्या ज्या अटी शर्ती असतील त्या अटी शर्ती टाकूनच आम्ही त्या ठिकाणी काम करतो। या बैठकीत केवळ मागण्यांवरच चर्चा झाली नाही, तर सुपरवायझर शिष्टमंडळाने आपल्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधतानाच नवी मुंबई शहराला देशातील अव्वल स्वच्छ शहर म्हणून मानांकन मिळवून देण्यासाठी संपूर्ण ताकदीने योगदान देण्याची ग्वाही दिली। नवी मुंबईचे महापौर आणि उपमहापौर हे स्थानिक झालेत, याबद्दल आम्हाला सर्व सुपरवायझर संघटनांना अभिमान आहे। आणि आमची स्थानिक प्रकल्पग्रस्त सुपरवायझर संघटना ही साहेबांच्या बरोबरच आहे। आता त्यांच्या माध्यमातून आमच्या काही अडचणी आहेत त्या सॉल्व झाल्या पाहिजे, त्यासाठी आम्ही साहेबांना भेटायला आलेलो आहे। आमच्या संघटनेचं श्रमिक सेनेच्या माध्यमातून आम्ही काम चाललेलं आहे आणि त्याचे अध्यक्ष मेन संजू नाईक साहेब आहेत। आणि त्यांच्या थ्रू आम्ही सर्व जे नवी मुंबईचे जे कामं आहेत, जे नवी मुंबईला 1 नंबर कसं येईल त्याबद्दल प्रयत्न करण्यासाठी आज महापौर साहेबांना आणि उपमहापौर साहेबांना भेटायला आलो आहे। बऱ्याच वर्षापासून प्रलंबित एक प्रश्न आहे, सुपरवायझर पद म्हणून एक मेन्शन केलेलं नाही, म्हणजे लेखी दिलेलं नाही, त्या संदर्भात आम्ही आज साहेबांना भेटायला आलेलो आहे आणि त्याबद्दल त्यांनी आज 100% सकारात्मक उत्तर दिले। अपेक्षा आमची 100% आहे, साहेब आमचं 100% पूर्ण करणार आहे, त्याबद्दल काही शंका नाही। आणि मेन नाईक साहेबांमुळे सर्व गोष्टी आज घडणार आहेत।